देशात सध्या लोकसभेची निवडणूक अगदी तोंडावर येऊन ठेपली आहे. असं असताना सगळीकडे लोकसभेच्या जागांवर उमेदवार कोण असणार आणि कोणता पक्ष बाजी मारणार अशा चर्चा जोरानं होऊ लागल्यात. याचप्रमाणे महाराष्ट्रातील एका लोकसभेच्या जागेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ही जागा आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची. या जागेवरून सध्या छत्रपती घराण्याचे वंशज असणारे शाहू महाराज महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत शाहू महाराजांविरोधात महायुतीकडे कोणता उमेदवार त्यांना टक्कर देऊ शकतो याची देखील चर्चा जोरानं होतीये. मात्र या कोल्हापूरच्या लोकसभेच्या जागेचा इतिहास आणि सध्याचं मतदारसंघातील राजकीय आणि सामाजिक चित्र या सगळ्याबाबत आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी प्रणव ढमाले. तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेताना या मतदारसंघाच्या इतिहासात डोकावावं लागतं. या मतदारसंघाची स्थापना 1952 साली झाली. 1952 ते 1957 दरम्यान झालेल्या निवडणुकीत स्वतंत्र निवडणूक लढलेले BH खर्डेकर आणि काँग्रेसचे KL मोरे खासदार झाले. त्यानंतर 1957 सालच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे भाऊसाहेब महागावकर यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर झालेल्या 1962, 67 आणि 1971च्या सलग 3 निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या VT पाटील, शंकर माने आणि राजाराम निंबाळकर यांनी विजय मिळवला. त्यानंतर 1977 साली पुन्हा एकदा शेकापला दाजीबा देसाई यांच्या रूपात खासदार मिळाला. त्यानंतर 1980, 1984, 89, 1991 आणि 1996 साली झालेल्या सलग 5 निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या उदयसिंग गायकवाड यांनी विजय मिळवलेला. त्यानंतर 1998 साली काँग्रेसकडून लढलेल्या सदाशिवराव मंडलिक यांनी विजय मिळवला. मात्र 1999 साली मंडलिक यांनी काँग्रेसचा हात सोडत राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि 1999 आणि 2004 सालच्या निवडणुकीत त्यांनी खासदार होण्याचा बहुमान मिळवला. त्यानंतर 2009 साली झालेल्या निवडणुकीत सदाशिव मंडलिक हे अपक्ष उमेदवार होते. त्यावेळी त्यांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून संभाजीराजे छत्रपती यांचं आव्हान होतं. मात्र या निवडणुकीत मंडलिकांनी तब्बल 44,800 मतांनी विजय मिळवला. त्यानंतर 2014 सालच्या निवडणुकीत सदाशिव मंडलिक यांचा विजयी रथ राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय महाडिक यांनी रोखला. मात्र 2019 साली झालेल्या निवडणुकीत सदाशिव मंडलिक यांचे सुपुत्र संजय मंडलिक यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवून विजय मिळवला. त्यामुळे सध्या कोल्हापूरच्या लोकसभेवर शिवसेनेचे संजय मंडलिक हे विद्यमान खासदार आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची भौगोलिक स्थिती पाहिली तर या लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. यामध्ये चंदगड, राधानगरी, कागल, करवीर, कोल्हापूर दक्षिण आणि कोल्हापूर उत्तर या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. यापैकी सध्या चंदगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश पाटील, राधानगरीतून शिवसेनेचे प्रकाश आबिटकर, कागलमधून राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ, करवीरमधून काँग्रेसचे PN पाटील, कोल्हापूर दक्षिणमध्ये काँग्रेसचे ऋतुराज पाटील आणि कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसच्या जयश्री जाधव विद्यमान आमदार आहेत. यामध्ये काँग्रेसचे 3, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 तर एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे 1 आमदार आहेत. या मतदारसंघात सध्याच्या ज्या राजकीय घडामोडी सुरू आहेत ते पाहता मंडलिक विरुद्ध शाहू छत्रपती अशी संभाव्य लढत दिसत आहे. तसे झालेच तर 2009 साली मुलाच्या पराभवाची परतफेड वडील करणार का असे त्या लढतीचे स्वरूप असेल. मध्यंतरीच्या काळात ज्या शरद पवारांच्या कोल्हापूर दौऱ्यावेळी शाहू महाराजांच्या निवडणुकीच्या उमेदवारीबाबत जोरदार चर्चा झाली होती. विशेष म्हणजे शाहू महाराज यांनी मवियाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरावं. ते ज्या पक्षाकडून लोकसभा लढवतील त्या पक्षाला महाविकास आघाडी कोल्हापूरची जागा सोडेल असा सुतोवाच स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केलाय. याशिवाय सध्या मूल्यांच्या लढाईसाठी ही निवडणूक लढवण्यासाठी तयार असल्याची भूमिका शाहू छत्रपती यांनी घेतली होती. त्यांच्याकडूनच हे संकेत मिळाल्यानंतर स्वतः शरद पवार यांनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, सतेज पाटील यांच्याशी चर्चा केली व काँग्रेसला ही जागा सोडावी यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडे शब्द टाकल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्यानं काही दिवसांपूर्वी समोर आली होती. त्यामुळे आता कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता अधिक आहे. मात्र कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ निवडणुकीला श्रीमंत शाहू महाराजांनी उभं राहू नये असं आम्हा सर्वांना वाटतं. शाहू महाराज हे आमच्या सर्वांचे आदर्श आहेत. त्यांनी राजकारणात यावे किंवा न यावे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. श्रीमंत शाहू महाराज हे आदर्श स्थान असल्यामुळं ते स्थान तसंच राहावं आणि त्यांनी निवडणुकीत उतरू नये असं आवाहन कागलचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि महायुती सरकारमधील मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलंय.
विशेष म्हणजे यावेळी बोलताना हसन मुश्रीफ यांनी आपल्याकडे लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये कुणाला निवडून द्यायचे ते लोकांनी ठरवायचं असतं, मात्र महायुतीचे मंत्री म्हणून कोल्हापूरची जागा निवडून येण्यासाठी मला जीवाचं रान करावं लागेल, हाडाची काढं आणि रक्ताचं पाणी करावं लागेल आणि समोरच्या उमेदवाराला पाडून आमचा उमेदवार निवडून आणावा लागेल असं म्हणत अप्रत्यक्षपणे शाहू महाराजांना इशाराही दिलाय. त्यामुळे आता आगामी काळात शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास कोल्हापूर लोकसभेची निवडणूक रंजक होईल यात शंका नाही. तुम्हाला कोल्हापूर लोकसभेच्या या जागेबाबत काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.